आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे आहेत. अरुणजी, तुम्ही अभिजित दिपकेला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करतायत. कोणती सुरक्षा देण्यात यावी आपली अशी मागणी आहे आणि कारण काय? अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये आता जंतर मंतरवर नुकतंच जे आंदोलन झालं, हे आंदोलन नीट पेपर फुटीच्या प्रकरणाबाबत जरी असलं, परंतु त्याचे पडसाद जे आहे पूर्ण शिक्षण व्यवस्थामध्ये परिवर्तन आलं पाहिजे ही मागणी त्यामध्ये महत्त्वाची होती. जरी त्यांची शिक्षामंत्र्यांचा राजीनाम्याच्या बाबत असली तरीही ज्या प्रकारचं आंदोलन झालं आणि लाखो लोक त्या आंदोलनामध्ये सामील झाले आणि नाईलाजानं शिक्षामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे इथल्या देशामध्ये जे व्यवस्था परिवर्तनाच्या विरोधातली जी लोकं असतात ती लोकं त्या दुखावली गेलेली आहेत आणि ते दुखावले गेल्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. आपल्याला माहीत असेल की जंतर मंतरमध्ये त्यांना त्यांच्या अंगावर शाई फेकलेली आहे, काही एका ठिकाणी त्यांना मारहाण केलेली आहे, त्यांना थापड मारलेली आहे आणि त्यांना ज्या प्रकारच्या धमक्या दिलेल्या जात आहेत त्यावरून असं वाटते की त्यांच्या हत्येची शक्यता आहे. ज्या प्रकारचे मेसेज येत आहेत आपण पाहिलेलंही आहे, याच्यापूर्वी पाहिलेलं आहे की या देशामध्ये जेव्हा व्यवस्था परिवर्तनाच्या साठी जेव्हा काही लोक लढतात, जसे आपण पानसरे गोविंद पानसरेंची हत्या झालेली आहे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झालेली आहे. ही लोकं कोण आहेत हत्या करणारी? ही तीच लोकं आहे ज्या इथल्या पारंपरिक व्यवस्थेला कायम ठेवण्यासाठी झटतात आणि ही लोकं कधीही या दिपकेचा घात करू शकतात. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की यांना Z+ सुरक्षा द्यावी आणि शासनालाही आमचे निवेदन आहे की हा विद्यार्थी म्हणजे हा दिपके आता छोटा माणूस राहिलेला नाही, हा लाखो लोकांचं नेतृत्व करतो, तेव्हा त्याच्या जीविताची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. नरेंद्र दाभोळकर असतील किंवा गोविंद पानसरे असतील किंवा इतर काही आहे, ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली, तुम्हाला शंका वाटते की त्याच मार्गाने कोणीतरी कट करू शकतो? यस. कारण गोविंद पानसरेंची हत्या कशामुळे झाली आपल्याला सर्वांना माहीत आहे. ते व्यवस्था परिवर्तनासाठी झटत होते. त्याचप्रमाणे नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनेच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेला ते मान्य नव्हतं, त्यांचे जो कार्य होतं अंधश्रद्धा निर्मूलनेचं. तसे कुलबर्गीची जे व्यवस्था परिवर्तनासाठी जे लोक कार्य करतात त्यांची हत्या झालेली आहे. आणि दिपके हा पूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार आहे, शिक्षण व्यवस्था आज सगळ्यांना ज्या प्रकारचे गुलाम बनवण्याचे जे लक्षणं आहेत, ज्या प्रकारचं शिक्षणाचे आपल्या महाराष्ट्रामध्ये 60,000 शाळा बंद केलेल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्या शिक्षणाचीच बंदी आणण्याचं जे धोरण आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात हा जो लढा आहे आणि म्हणून असं वाटतं की ह्या व्यवस्थेच्या विरोधातल्या लढा पुढे तो चालला नाही पाहिजे, म्हणून त्याच्या हत्येची आम्हाला शंका वाटते. मग तुम्हाला हे जे हत्येची शंका वाटते, दोन प्रश्न माझे. एक तर आपल्याकडे काही पुरावे आहे की आपली नुसती शंका आहे? नाही, म्हणजे आपण पाहिलेलं आहे की शाई फेकलेली आहे त्यांच्या अंगावरती, त्यांना ठोसे मारलेले आहेत आणि आपण पाहिलेलं मेसेज पाहिले असेल आपण तर सोशल मीडियावरती धमक्याचे हे येत आहे, त्यांना मेसेज येत आहेत का ते तुम्हाला पाहून घेऊ. हे सरळ धमक्या दिलेल्या आहेत ना, त्याच्यासाठी पुराव्याची काही गरज नाही, आहेच ऑलरेडी. आणि जे तुम्हाला असं वाटतंय की त्यांना धोका होऊ शकतो, तो धोका जसं तुम्ही म्हणताय की दिपके जे आहेत सध्या शैक्षणिक जो बाजारीकरण झालेला आहे किंवा भ्रष्टाचार शिक्षण क्षेत्रात झालेला आहे त्याच्या विरोधात लढा देत आहे, त्यामुळे जे कथित जे शिक्षण सम्राट आहे या बाजारीकरणातून लाभ घेणारे त्यांच्याकडून धोका आहे असं वाटते? बाजारीकरणाच्या म्हणजे व्यावसायीकरणाच्या याच्यातल्यापासून नाही आहे. आपल्याला माहीत आहे की यामध्ये जी मनुवादी व्यवस्था आपण जी म्हणतो, या मनुवादी व्यवस्था कायम राहावी यासाठी जी लोक प्रयत्नशील असतात त्या लोकांपासून त्यांना धोका आहे. खाजगीकरण शिक्षणाचं जे होत आहे त्याचं होतच आहे त्याच्यामुळे तर शिक्षण व्यवस्था पूर्णपणे लयाला गेलेली आहे. कारण आता सामान्य माणसाला शिक्षण घेणं दुरापास्त झालेलं आहे. इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, कोट्यातनी फी झालेली आहे. तर सामान्य माणसं कसे करणार? आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ज्या ट्युशन्स आहेत ह्या ट्युशन क्लासेस बंद झालेले पाहिजेत. हे ट्युशन क्लासेसमुळे गरिबाची मुलं शिकू शकत नाही ना, कोणतेही असो, सवर्ण असो की SC ST OBC असो. शिक्षणाच्या या बाजारीकरणामुळे, या खाजगीकरणामुळे सामान्य माणूस शिकू शकत नाही. म्हणून मूळ घाला जर असेल तर ही शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. धन्यवाद. तर अभिजित दिपके यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झाला होता
आणि आता ज्या पद्धतीच्या धमक्या त्यांना येत आहेत त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका लक्षात घेता त्यांना सुरक्षा देण्यात यावी आणि ती Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जो आहे त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात राष्ट्रपती असतील किंवा महाराष्ट्र सरकार असतील त्यांना मागणीचे पत्रसुद्धा पाठवण्यात आले। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।